नमस्कार मंडळी, मेरी क्रिसमस. आज 24 डिसेंबर. सगळीकडे उल्हासाचं, उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण. अशा प्रफुल्ल वातावरणात साहित्याच्या पारावर भरलंय एक कवी संमेलन. #कविता असं आधुनिक शीर्षक असलेल्या एकाच कविता संग्रहाचे 4 जनक आणि तेही वेगवेगळ्या क्षेत्रातले. आहे की नाही भन्नाट कल्पना? कॅप्टन वैभव दळवी, चित्रकार विजयराज बोधनकर, चित्रपट समीक्षक संतोष पाठारे, नाटक चित्रपट लेखक रवींद्र भगवते या 4 कवींचं, या कवितांना एकत्र ओवण्याचं काम केलेल्या म्हणजेच पुस्तकाचं संपादन करणाऱ्या संपदा जोगळेकर कुलकर्णी यांचं आणि तुम्हा रसिक श्रोत्यांचं मी साहित्याच्या पारावर स्वागत करते. 4 कवींना एकत्र आणून कवितेचं पुस्तक प्रकाशित करण्याची नाविन्यपूर्ण कल्पना आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका संपदा जोगळेकर कुलकर्णी यांची. सर्वप्रथम त्यांच्याकडूनच ऐकूया या प्रकल्पाबद्दल. नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी आज तुमच्याशी #कविता या कविता संग्रहाच्या निमित्ताने बोलते आहे. #कविता या कविता संग्रहाचं संपादन मी केलंय आणि त्याहीपेक्षा या भूमिकेबद्दल मला सांगायला आवडेल म्हणून मी आज इथे. ग्रंथालयाची मी खूप आभारी आहे, कारण साहित्याच्या पारावर जिथे क्रियाशील अशा चर्चात्मक अशा साहित्याबद्दल चर्चा होते आणि एक मनोभूमिका सांगितली जाते आणि वेगवेगळ्या मनांची मशागत केली जाते असं वाटतं. #कविता या पुस्तकाचं संपादन मी केलंय म्हणजे काय तर ठाण्याच्या ठाणे आर्ट गिल्ड GUILD गिल्ड म्हणजे एका उद्देशाने आणि एका ध्येयाने प्रेरित असणारी लोक जेव्हा एकत्र येतात त्याला गिल्ड असं म्हणतात. अशा या सर्व कलांना एका छत्राखाली आणून पाहणाऱ्या ठाणे आर्ट गिल्ड म्हणजे अर्थात टॅगच्या समूहामध्ये मी पॅनलवर आहे आणि 7-8 वर्ष आम्ही वेगवेगळ्या कलांचा आस्वाद देतो आहोत. या संपूर्ण प्रोसेसमध्ये प्रक्रियेमध्ये मी 4 सख्खे 24 या कथासंग्रहाची निर्मिती केली. त्यात मी स्वतः लेखिका पण आहे आणि माझ्या 3 मैत्रिणी डॉक्टर सोनाली लोहार, डॉक्टर निर्मोही फडके आणि हर्षदा बोरकर आणि मी असे 4घींनी कथासंग्रह लिहिला. म्हणजे टॅगमध्ये जो उपक्रम सुरू केला त्यात सातत्याने चांगलं लिहिणाऱ्या मैत्रिणींना एकत्र घेऊन प्रायोगिक कथासंग्रहाची निर्मिती केली. तो काय ते तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यानंतर त्याच्याच द्वितीय आवृत्तीच्या वेळेला मी घोषित केलं होतं की मी असंच आता कवितांचं 4 कवींना एकत्र घेऊन पुस्तक करणार आहे आणि त्यातले विजयराज बोधनकर, कॅप्टन वैभव दळवी, रवींद्र भगवते आणि संतोष पाठारे हे 4ही मित्रांना एकत्र केलं आणि आपापल्या क्षेत्रामध्ये एका विशिष्ट स्तरावर पोहोचलेल्या आणि उत्तम मान सन्मान मिळवलेल्या या 4ही मित्रांनी कविता करणं हा सुद्धा त्यांचा एक छंद छान जोपासलाय आणि त्याला पुस्तक स्वरूप आपण दिलेलं आहे. त्यांच्या वेगवेगळ्या अनुभवांमुळे त्यांच्या कवितेला सुद्धा एक वैविध्य आलेलं आहे. पहा, वाचा, तुम्हाला नक्की आवडेल. बरं, हे सगळं हा घाट का घालायचा? एक तर मी त्यात स्वतः नाहीये, तरी मी हे उद्योग का करते? कारण आता मी ललित बंधाचं सुद्धा एक पुस्तक तयार करते अशा 4 लेखकांना एकत्र आणून. याचं कारण असं, एक साहित्य प्रेम करणारी मी साहित्याची विद्यार्थिनी आहे किंवा नाटक, चित्रपट, कविता, गाणं, नृत्य या निमित्ताने माझा साहित्याशी संबंध येतोय. तर या साहित्याला मला असं वाटतं की कुठेतरी एकसंघता म्हणजे गिल्ड होण्याचा प्रयत्न मी करते. काही फार मोठं पाऊल आहे असं वाटत नाही, पण फार महत्वाचं पाऊल आहे की ही छोटी छोटी साहित्य संमेलन आहेत असं मला वाटतं. कारण याची जी प्रक्रिया आहे की आम्ही भेटतो, कवितांचं काय म्हणतात त्याला, योग्य अयोग्यपेक्षा आवडलं नाही आवडलं, शीर्षक हे हवं, शेवट हे हवं, यमकात हा बदल करताय, अशी मोकळेपणी चर्चा करतो. जे आम्ही कथांच्या वेळी केलं तेच कवितेच्या वेळी केलं आणि मग आम्ही एक त्यातलं साहित्य घेऊन पुढे येतो. केवळ आणि केवळ या पुस्तकासाठी या साहित्याची निर्मिती होते, हा ताजेपणा. आणि दुसरं म्हणजे या निमित्ताने एक 4 किंवा 5 मंडळी आम्ही सातत्याने भेटतो, त्याच्यावर बोलतो. ही छोटी संमेलनं घडवून आणणं हा माझा मानस आहे. #कविता हे शीर्षक खरं तर सुचलेलं मला नाहीये,
ते आमच्या या 4 मित्र आणि त्यांचे सहकारी, त्यांना सल्ला देणारे म्हणा किंवा आम्ही चर्चा करत होतो, यातनं #कविता हे नाव सुचलं हे मात्र खरं. पण मला हे नाव अशासाठी महत्त्वाचं वाटतं की आता ना साहित्याचं वाचन करणारा एक विशिष्टच वर्ग आहे आणि विशिष्ट पिढी आहे. पण नवी आणि जुनी पिढी जोडली जाणं हे साहित्यिकांनी, लेखकांनी विचारात घेतलंच पाहिजे असं कायम, म्हणजे मी अगदी नाटक, चित्रपट करताना सुद्धा माझ्या हे डोक्यात असतं की माझा प्रेक्षक वर्ग हा फक्त 40शीचा वरचा असून चालणार नाही. नव्या मुलांनासुद्धा विषय, मांडणी, ते सगळं संपूर्ण नाट्य बघायला आवडलं पाहिजे. तसं पुस्तकाच्या बाबतीतही वाटलं की कविता तर आहे, आजन्म आपण व्यक्त केलेलं ते एक्सप्रेशन आहे, आपलं उद्गार आहे, भावनोद्गार आहे म्हणूया. तर या कवितेला माझ्या फक्त 50शी उलटलेल्याच मित्रमंडळींनी वाचायचं आहे का? नको ना. नव्या माणसांनी, नव्या मुलांनी, तरुणांनी सुद्धा हे वाचायला हरकत नाही आहे. आणि भाषा काय हो, आपण एवढ्या 100 भाषा परदेशातल्या शिकतो, मग आपली मराठी शिकायला त्यांना काही कठीण नाही. थोडं एक त्यांचा मागोवा घेत राहायला लागतो आणि ते आपण सर्व मोठ्या मंडळींनी किंवा म्हणजे मी मोठी म्हणजे थोडीशी वयाने असं म्हणेन की आपण हा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे. मग #कविता संपूर्ण या नेटच्या आयुष्यामध्ये किंवा मोहजालामध्ये आणि नेट याच्या माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या जाळ्यामध्ये हॅशटॅगनी जो एक नातेसंबंध याचा जो धागा दोरा तयार केला आहे, त्याच्यावर क्लिक झाली पाहिजे आपली कविता. समोर आलं, चांगलं आलं की सगळेजण वाचतात आणि त्याचा आनंद घेतात. #कविता या पुस्तकाला म्हणूनच माझ्या खूप शुभेच्छा आहेत. नव्या आणि जुन्याची सांगड नुसती नावात नाही, कवितांमध्ये आहे. वेगवेगळे विषय आहेत. विषयाकडेच वेगळ्या दृष्टीने बघण्याचा 4 मित्रांनी प्रयत्न केला आहे. आमच्या या विजयराज बोधनकर, रवींद्र भगवते, कॅप्टन दळवी आणि संतोष पाठारे या चौघांनाही तुमच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची खूप गरज आहे. आणि अर्थात मलाही हे पुस्तक संपादित करताना मला खूप आनंद झाला आणि मला या चर्चांमधून जो निखळ आनंद मिळतो तो मिळाला. ग्रंथालीचे खूप आभार मानते की या पुस्तकाचं प्रायोगिक आहे, कारण त्याच्यात एक चित्र मी त्यांना दिलं होतं. म्हणजे एक कविता मी त्यांना म्हटलं, चित्र घेऊन तुम्ही कविता करा आणि बघा. म्हणजे मी नुसती आधुनिकतेला जोडण्यासाठी नावात नाही, तर त्याच्या घडणीतसुद्धा विचार केलेला आहे. तुम्हाला कळावं म्हणून सांगते की चित्र दिलं आहे आणि त्या चित्राला पाहून तुमच्या मनात जी एक्सप्रेशन्स उमटतात ते तुम्ही मांडा. काही कवी म्हणतात असं काय चित्रबित्र बघून होत नसतं, ते आतून उर्मी असते. जरूर, पण मग असं असतं तर गदिमांनी आपल्याला एवढी गाणी दिली, चित्रपट यांनाच धरून ना. कशाला आपण एखादं माध्यम आवश्यक नाही आणि आवश्यक आहे असं ठरवावं? आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. आपल्या कल्पनाशक्तीला जो मार्ग दाखवण्यासाठी योग्य प्रसंग आहे, वस्तू आहे, निसर्ग आहे, अनेक विषय आहेत. काय हरकत आहे कधीतरी गंमत म्हणून आणि एक गंभीर दृष्टीने सुद्धा अशा गोष्टीचा हात पकडायला. बघा, तुम्हाला आवडेल समुद्रातला मासा तुम्हाला संपूर्ण दिसत नाही आहे, पण या कवीनात मात्र त्यांच्या कवितेत तो वेगवेगळा दिसतोय. पहा, वाचा आणि ग्रंथालीच्या या पुस्तकाचं तुम्ही स्वागत करा. आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजाचे कॅप्टन म्हणून केलेल्या समुद्रावरील यशस्वी सेवेनंतर 2006 ते 2019 या कालावधीत कॅप्टन वैभव दळवी यांनी V-Ships या आंतरराष्ट्रीय जहाज व्यवस्थापन कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, सरव्यवस्थापक आणि पुढे 2012 सालानंतर संचालक पदावर काम केलं. अनेक जहाज अपहरण घटनांमध्ये संकटकालीन व्यवस्थापनाचे नेतृत्व करताना आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये संवेदनशील कामाची जबाबदारी यशस्वीरित्या हाताळल्याबद्दल भारतीय मर्चंट नेव्ही अधिकाऱ्यांच्या MUI या संघटनेनं त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान केलेलं आहे आणि त्यांचा सन्मान केलेला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय जहाज उद्योग प्रशिक्षण क्षेत्रातील
HIMT या भारतातील अग्रगण्य संस्थेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. सागरी स्वानुभवांवर आधारित समुद्रायन या त्यांच्या पहिल्याच मराठी पुस्तकाला NUSI या भारतीय जहाज कर्मचाऱ्यांच्या सर्वात मोठ्या संघटनेचा आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचा संकीर्ण वाङ्मयासाठी असलेला 2018-19 या राज्यस्तरीय पुरस्काराला ते प्राप्त झाले आहेत. आणि ते एक उत्तम अभिनेते आहेत. विविध मालिकांमधून ते आपल्या भेटीस येत असतात. अनेक नियतकालिकं, दिवाळी अंक, विशेष अंक यातून त्यांचे लेख, कविता प्रकाशित होत असतात. गझलेत पावसाच्या हा त्यांचा संगीतबद्ध गझलांवर आधारित रंगमंचीय कार्यक्रम विशेष लोकप्रिय आहे. वैभवजी, प्रेम आणि निसर्ग यांचा उत्कट आविष्कार असलेल्या नितांत सुंदर कविता तुमच्या लेखणीतून उतरल्या आहेत. हा निसर्ग तुम्ही प्रत्यक्ष अनुभवला होता का हो? नक्कीच मेधाताई. हा निसर्ग मीच नाही तर प्रत्येक कवी अनुभवत असतो असं मला वाटतं. प्रेम आणि निसर्ग. आता प्रेम ही मला वाटतं जगण्याची मोठी शक्ती आहे, जगण्याची एक ऊर्जा आहे असं मला वाटतं. जगण्यासाठी ती एक अत्यंत आवश्यक अशी भावना आहे. प्रेमाशिवाय माणूस जगणं की किती आयुष्य निरस करेल याचा विचार करा. आणि माणूस म्हणून प्रेमापासून जेव्हा दूर जातो ना तेव्हा विरहाची भावना सामर्थ्यवान होते, दुःख आणते, चिंता आणते. आणि अशा वेळी आधाराला धावतो तो निसर्गच असतो, तुमचा सभोवताल. कारण माणूस हा शेवटी निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहे. तेव्हा निसर्ग माणसाला आधार देत आलाय, ऊर्जा देत आलाय. आणि माणूस म्हणून आपलं हरवलेलं प्रेम या निसर्गात शोधायचा प्रयत्न करतो. आणि हे आज नाही, अगदी अनादी कालापासून चालत आलेलं आहे. कालिदासाचंच उदाहरण घ्या ना तुम्ही. तो आकाशातून जाणारे ढग पाहतो आणि म्हणतो की आपल्या प्रेयसीला निरोप पाठवायची विनंती त्या ढगांना करतो. त्या निसर्गाशी तो संवाद साधतो. त्यामुळे निसर्ग हा तुमचा सभोवताल, हे केवळ नदी नाले किंवा समुद्र आणि क्षितिज नव्हे. निसर्ग हा तुमचा भोवताल. तुमच्या कवितेची जी अभिव्यक्ती असते त्यात तो नैसर्गिकरित्या उतरणारच. कारण कवीला ज्या प्रतिमा सुचतात, कवीला जी रूपकं तुम्हाला त्या कवितेमध्ये सुचतात, प्रतिमा सुचतात, ती तुम्हाला निसर्ग तुमच्या भोवतालच देतो. कवितेचा आशय काहीही असला तरी अभिव्यक्ती जी आहे ही तुमच्या निसर्गात म्हणजे भोवतालातच असते असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या कवितांमधून उतरलेला जसं बेट, चक्रीवादळ, रखुमाई, समुद्रावर धुकर, हा सगळा मी पाहिलेला निसर्ग आहे. आणि ह्या प्रतिमांशी माझा कविता लिहिताना संवाद न झाला तरच नवल. निसर्गातील प्रतिमांशी होत असलेला आपला संवाद या कवितांमधून जाणवतो. पण मग मला असं सांगा की कोण लागतो रे तो तुमचा या सैनिकावरील कवितेचा, किंवा महाभारतातील व्यक्तिरेखा अधोरेखित करणारी पार्था ही कविता, याचा उगम कुठून झाला? पहिल्यांदा मी माझ्या कोण लागतो रे तो तुमचा या कवितेविषयी बोलतो. ही कविता माझ्यासाठी अतिशय खास आहे. 2018 साली ही कविता मी लिहिली. आणि माझं भाग्य असं की ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले तेव्हाचे उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल AK भट्ट त्यांच्यापर्यंत जेव्हा ही कविता, या कवितेचा हिंदी अनुवाद जेव्हा पोहोचला तेव्हा त्यांचं मला पत्र आलं. आणि हा एक सुखद आश्चर्याचा धक्का होता. त्या पत्रामध्ये त्यांनी माझ्या या कवितेचं खूप कौतुक केलं होतं. हा माझ्या कवितेचा एक खूप मोठा सन्मान आहे असं मी समजतो. कोण लागतो रे तो तुमचा ह्या कवितेची प्रेरणा ही मला अशाच एका प्रसंगात जेव्हा तिरंग्यात लपेटलेले आपल्या सैनिकांचे, शहीद झालेल्या सैनिकांचे मृतदेह शहरांमध्ये, गावांमध्ये पोहोचतात तेव्हा ते तिरंग्यात लपेटलेले पेटारे पाहून सुचलेली ही कविता आहे. आणि प्रत्येक खऱ्या भारतीयाला आपल्या सैनिकांविषयी स्वाभिमान, अभिमान असतोच. पण
आपण खरोखर त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना ह्या जाणतो का? आणि हा प्रश्न मला सामान्य नागरिक म्हणून विचारावासा वाटला की आपण जेव्हा इथे आनंदात मशगूल असतो तेव्हा हे सैनिक सीमांचं संरक्षण करत असतात आणि त्यांच्यामुळे आपण ही सुरक्षितता आनंदाने अनुभवतो. आपले सगळे सणवार उत्सव या आनंदात साजरे करत असतो. त्यांच्याबद्दलच्या भावना जेव्हा माझ्या मनात आल्या तेव्हा या कवितेचं रूप घेऊन आल्या आणि त्यातून ही निर्माण झालेली कविता आहे, कोण लागतो रे तो तुमचा. पार्था ही अशीच एक कविता. महाभारतामधली अनेक कॅरेक्टर्स, अनेक व्यक्तिरेखा ह्या आपण सर्वांनाच भुरळ घालत आलेल्या आहेत. मग त्याच्यात कर्ण असेल, कुंती असेल, द्रौपदी असेल. तर माझ्या स्वप्नात आलेल्या अर्जुनाशी झालेला हा संवाद मी त्याला काय सांगेन हा ह्या कवितेत मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे. विजयराज बोधनकर हे व्यवसायाने चित्रकार असले तरी एक उत्तम ललित लेखक आहेत. अर्कचित्रकार म्हणून त्यांनी साहित्यिकांची स्वभावचित्र साकारून अनेक साहित्य संमेलनात ती प्रदर्शित केली. व्यक्तिचित्रण, निसर्गचित्र असा मूर्ताकडून सुरू झालेला प्रवास आता अमूर्ताकडे वळलेला आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी लेखनाला सुद्धा पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे. लोकमत या वृत्तपत्रातून चित्रकलेवर त्यांनी तब्बल 250 लेख लिहिले आहेत आणि 2004 साली रे मना हा दिवाळी अंक संपादित करून 13 पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. गागरा या त्यांच्या पुस्तकाला बडोदा वाङ्मय परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. प्रतिकांमागची रहस्य या विषयावरील त्यांचे व्याख्यान महाराष्ट्रातील अनेक भागात आयोजित केले गेले. विजयराजजी, मुक्त छंदात लिहिलेली तुमची कविता मनाला भिडते. खेड्यातील जीवनाचं नयनरम्य वर्णन आणि काही प्रतिमा, प्रतीकं तुमच्या कवितांमध्ये उमटलेली दिसतात. त्याबद्दल थोडं सांगाल? मेधाजी नमस्कार. आपण मला जो प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे, कारण माझ्या कवितेत आपण विचारलं की ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा कविता आहेत. खरं आहे, माझा जन्म विदर्भातल्या एक छोट्याशा गावात झाला. धनोडी बहादरपूर हे गावाचं नाव. आणि तिथे मी 16 वर्ष माझं बालपण तिथे मी म्हणतोय की उपभोगलं. आणि 16व्या वर्षी गाव सोडल्यानंतर मी मुंबईत आलो. पण आजही गाव माझ्या स्वप्नात येतो. याचं कारण असं आहे की लहानपणी जे काही आपण अनुभवतो ते कधीही आपल्या मेंदूतनं मनातनं जात नाही. त्यात मी एक माझ्या या काव्यसंग्रहामध्ये मी कौल नावाची जी कविता लिहिलेली आहे त्याचा मी उल्लेख मला करावासा वाटतो की कौले, घरावरची जी कौले आहेत त्या कौलांनी माझ्या आईला गृहप्रवेश करताना बघितलं. आईची शेवटची आंघोळसुद्धा त्या कौलांनी बघितली. आणि मग मला असं वाटतं की कौलांनी जर मानवी मनाचा इतिहास लिहिला तर फार मोठं काहीतरी घबाड हाताशी लागण्याची शक्यता मला कवितेतून मांडावीशी वाटली. पण माझ्या आईसारखंच कौलांनाही एक दिवस जावं लागणार, कारण कौलांनी एक दिवस बघितलेलं असतं की अंगणात सिमेंटच्या गोण्या येऊन पडल्या. तशीच माझी दुसरी कविता आहे पोलीस बाबा. 1983 साली मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा आईने सांगितलं होतं मुंबईतल्या कुठल्याही माणसाला पत्ता असा सहजासहजी विचारू नको. आणि मग माझा विश्वास पिकलेल्या पोलिसांकडे वळला की पिकलेला पोलीस माझा पत्ता चुकवणार नाही. आणि खरंच त्या पोलिसांनी माझा पत्ता चुकवला नाही. आणि आज जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा तो पोलीस दादा मला हसताना दिसतो. माझ्या कवितेत मी माणसांचा शोध घेतला आहे. अनेक माणसं भेटतात, अनेक सुखदुःख आहे, घटना होतात आणि त्याचा बराचसा परिपाक माझ्या कवितेतनं उतरला आहे. दुसरी कविता आहे मानसशास्त्रज्ञ, की मी ज्ञानेश्वरांना भारतातला पहिला मानसशास्त्रज्ञ म्हणताना त्या कवितेचा शेवट असा करतो की महाविद्यालयाच्या युनिव्हर्सिटीच्या भिंतीवर एक तस्वीर असेल ज्ञानेश्वराची आणि त्याच्या खाली लिहिलेलं असेल हा भारतातला पहिला मानसशास्त्रज्ञ. आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची एक अभिमान वाटेल की माझ्या भारतातला हा पहिला मानसशास्त्रज्ञ आहे. तुम्ही आजपर्यंत बऱ्याच पुस्तकांची मुखपृष्ठ केलीत, परंतु स्वतःच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवणं
हा अनुभव कसा होता? आपण दुसराही प्रश्न फार छान विचारला की मी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठ केली आहे, पण स्वतःच्या कवितेचं मुखपृष्ठ करताना काही अडचण आली का? नक्कीच नाही. पण एक आहे, इतरांना समोरून बघताना आपल्याला वाचता येतं, पण स्वतःला वाचणं फार कठीण जातं. पण माझ्यासोबत अधिक 3 कवी असल्यामुळे मला हे मुखपृष्ठ काही दिवसांनी एका रेषेत 4 कवी मांडता आले, केवळ एका रेषेत. आणि मला त्यांनी भरपूर वेळ दिला आणि लॉकडाऊनमुळे तसा भरपूर वेळ होता. संपदाने मला जेव्हा कवितेवर रेखाटनं करायला सांगितली तेव्हा मात्र मला चिंता निर्माण झाली की आपल्या रेखाटनामुळे कविता मरायला नको, कवितेकडे दुर्लक्ष व्हायला नको. आणि त्याचा मी सतत खोलवर विचार करता करता मला अमूर्त चित्र जास्त योग्य वाटली. चित्रामध्ये जेव्हा प्रश्न निर्माण होतो की हे काय आहे, मग कवितेत वाचलं पाहिजे, तेव्हा कवितेला न्याय मिळतो. चित्र हे माध्यम एक प्रकारचं आकर्षित करतं आणि तीच भूमिका मला असं वाटतं की मी या चित्रातून, मुखपृष्ठातून मांडली आहे. आणि मला ती संधी या सगळ्या आमच्या मित्रांनी आणि संपादिकेने मला दिली. हा काव्यसंग्रह नक्कीच अनेकांना आवडला. नादू मानोरांची प्रस्तावना याला लाभली आणि मला असं वाटतं की यापेक्षा आम्हा 4ही कवींचं दुसरं काय भाग्य आहे. त्यासाठी मी आपले मनपूर्वक धन्यवाद देतो. डॉक्टर संतोष पाठारे यांना मुंबई विद्यापीठाकडून अकार्बनी रसायनशास्त्रातील विद्या वाचस्पती ही पदवी बहाल करण्यात आली आहे. गुरु नानक महाविद्यालयात त्यांनी 25 वर्ष रसायनशास्त्राचं अध्यापन केलं आहे. जनसंज्ञापन आणि पत्रकारिता या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विशेष प्रावीण्याबद्दल त्यांना गरवारे प्रशिक्षण संस्थेकडून D.V. गोखले शिष्यवृत्ती आणि अरुण टिकेकर स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. प्रभात चित्रमंडळ या फिल्म सोसायटीचे ते सचिव असून महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या चित्रपट ज्ञान मंडळाचे समन्वयक आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. सुमित्रा भावे एक समांतर प्रवास या माहितीपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. संतोषजी, तुमच्या भावगर्भ कविता वाचताना जाणवतं की व्यवस्थेमधील खेळी किंवा विसंगती आणि माणसांमधलं तुटलेपण तुम्हाला खूप अस्वस्थ करतं. परंतु हे दुःख मांडताना कुठेही आक्रस्ताळेपणा दिसत नाही. तर हे कसं काय साधतं? मी कविता करायला लागलो ते अगदी लहानपणापासून, म्हणजे शाळेत असल्याच्या वयापासून. आणि त्यावेळेच्या कविता म्हणजे निसर्ग कविता किंवा आपल्याला आजूबाजूला जे दिसतंय त्याबद्दलच्या कविता होत्या. मात्र त्याच्यानंतर जेव्हा कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमधून बाहेर पडलो आणि समाज काय आहे, आपल्या आसपासचं वास्तव काय आहे हे जेव्हा समजायला लागलं तेव्हा माझ्या कवितातून आपोआपच तो समाज यायला लागला. यावेळेला माझी जी जडणघडण होत होती त्याच्यात सिनेमा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक होता. आणि जसं सिनेमामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जॉनर्स असतात, म्हणजे काही जणांना मेलोड्रामा आवडतो, काही जणांना संयत सिनेमे आवडतात. तर माझी जी एकूणच प्रकृती होती ती संयत होती आणि त्याच्यामुळे मला अशा प्रकारचा सिनेमा खूप आवडतो. त्याचा कदाचित परिणाम माझ्या कवितेवर पण झाला की माझ्या कवितेत एखादा मुद्दा किंवा एखादा सामाजिक इश्यू आला तरी सुद्धा तो आक्रस्ताळेपणाने कधीच आला नाही. म्हणजे माझी सकाळी ही जी एक कविता आहे की एका स्त्रीचा नवरा अपघातात गेलाय आणि मग तिच्याबरोबर काय होतं, ती या शहरात जेव्हा बाहेर पडते तेव्हा ती काय करते या अर्थाची कविता आहे. किंवा हे शहर तुला भेटते, हे शहर मला भेटते, या शहरात आपण भेटत नाही ही कविता असेल. तर अशा या सगळ्या कवितांमधून मला संयतपणे तो मुद्दा मांडावा असं नेहमीच वाटत आलंय आणि त्याच पद्धतीचं लेखन, कविता लेखन माझ्याकडून झालंय. या कविता नेहमीच सोबत असतात. एक उदाहरण देतो की माझी थवे नावाची एक कविता आहे.
जिथे तिथे थवे माणसांचे, तुटलेत परंतु दुवे माणसांचे. ही कविता मला CST स्टेशनवरून फोर्टमध्ये जाताना सुचली. त्यावेळेला मी डबल डेकर बसमध्ये बसलो होतो आणि ती बस रस्त्यावरची जी माणसांची गर्दी आहे ना ती अशी कापत कापत बस पुढे चालली होती आणि मला ही कविता सुचली. तर मला असं वाटतं की माझ्या ह्या कवितेच्या ज्या काही प्रेरणा आहेत त्या लहानपणी निसर्ग, मित्र, कुटुंब या जरी असल्या तरी हळूहळू त्या प्रेरणा बदलत गेल्या. मी बघत असलेला सिनेमा, त्याच्यातून माझ्या समोर येत असलेलं जागतिक भान, जगाचं वास्तव, हे सगळं हळूहळू माझ्या कवितांमध्ये येत गेलं आणि त्याच्यातला जो आक्रस्ताळेपणा मला कधीच आणावासा वाटला नाही त्या कवितांमध्ये. मला असं वाटलं की अगदी साध्या सोप्या शब्दात मी माझी कविता लोकांपर्यंत मांडू शकतो आणि म्हणूनच माझी माणूस नावाची कविता असेल तर ही कविता लोकांपर्यंत पोहोचवली. खरंच साध्या सोप्या भाषेत आशयधन कविता लिहून तुम्ही वाचकांच्या हृदयाचा अगदी ठाव घेता. इमारत या प्रतिकात्मक आणि वेगळ्या कवितेमागची तुमची भावना नक्की काय होती हे मला जाणून घ्यायला आवडेल. कविता ही प्रतीक, प्रतिमा ज्याच्यातून उभी राहत असली आणि कवी ती आपल्या रसिकांपर्यंत अशा पद्धतीने मांडत असला तरी त्यातला जो आशय असतो, त्यातलं जे सूत्र असतं ते बरेचदा वास्तवातूनच आलेलं असतं. तर उदाहरणार्थ इमारत ही जी माझी कविता आहे तर त्या कवितेमागची घटना अशी घडली की मी ज्या इमारतीमध्ये माझं बालपण, माझं तरुणपण घालवलं, साधारण 18 वर्ष मी त्या इमारतीत राहिलो आणि मग एके दिवशी मला कळलं की ती इमारत पाडण्यात आलेली आहे. आणि ही जेव्हा इमारत पाडली गेली हे जेव्हा मला कळलं आणि माझ्या एका मित्राने व्हॉट्सअपवर मला त्याचा फोटो पाठवला की आपण इथे राहत होतो आणि आता ही कविता, ही इमारत ढासळून पडली आहे, तेव्हाच माझ्याकडून मग ही इमारत नावाची कविता स्फुरली. अर्थात इमारत हे प्रतीक झालं, एका व्यवस्थेचं प्रतीक झालं आणि एका पिढीचं प्रतीक झालं. तर मला असं वाटतं की कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा प्रतीक, प्रतिमा वापरता वापरता तो एका वास्तवापर्यंत पोहोचत असतो. अगदी माझ्याच अजून एका कवितेचं मी उदाहरण देईन की दान नावाची जी कविता आहे की गर्भानेच नाकारले जन्माला येणे तर मरणाने जीवनदान कुणाकडे मागायचं आणि ईश्वरानेच खरेदिले शैतानाचे तत्व तर ज्ञानेशाने पसायदान कुणाकडे मागायचं. आता याच्यात मी ह्या प्रतिमा वापरल्या, परंतु ह्या कवितेची जी शेवटची ओळ आहे की घरट्यातील मायेनेच छाटून टाकले पंख तर पाखराने उड्डाण कुणाकडे मागायचं. खरं तर ह्या ज्या शेवटच्या 2 ओळी आहेत ना, हे वास्तव मी त्यावेळेला बघत होतो, कारण मी त्यावेळेला कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होतो आणि माझ्या बरोबरचे जे माझे सहकारी मित्र होते तर त्यांना बऱ्याचदा घरातून प्रेशर येत होतं. त्यांना जे करिअर करायचंय ते करिअर त्यांना करता येत नव्हतं आणि मग या सगळ्या भावनेतून माझी ही कविता आली. तर प्रतीकांचा वापर, प्रतिमांचा वापर हा कवी करत असतो, परंतु त्याच्यात जे वास्तव आहे, त्याच्यातलं जे दडलेलं वास्तव आहे ते सुद्धा त्या कवितेतून अधोरेखित होत असतं. मला वाटतं की माझी कविता ही अशा प्रकारची कविता आहे, ती मितभाषी कविता आहे. म्हणजे मला खूप अशा दीर्घ कविता मी केलेल्या नाही आहेत. माझ्या कविता अगदी मोजक्या शब्दात मी मांडत असतो आणि त्या मोजक्या शब्दातून तो आशय माझ्या रसिकांपर्यंत पोहोचवावा अशी माझी नेहमीच इच्छा असते. आणि माझ्या सर्वच कविता जर तुम्ही पाहिल्यात तर अशा लघु कविता तुम्ही त्याला म्हणू शकाल, परंतु माझा जो आशय भावला, तो सामाजिक आशय असेल, तो कौटुंबिक आशय असेल किंवा जे मानवी नातेसंबंध आहेत, कारण माझी जडणघडणच मुळात शहरात झालेली आहे. मी कधी कुठल्या खेड्यागावात किंवा अशा परिस्थितीत राहिलेलो नाहीये किंवा मी दारिद्र्य पाहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्या प्रकारचे जे काही वास्तव आहे ते माझ्या कवितेत येणार नाही, परंतु शहरातली जी एक व्यामिश्रता नातेसंबंधात आलेली आहे ती मात्र माझ्या कवितेत तुम्हाला नक्कीच दिसेल. श्री रवींद्र भगवते हे एक कवी तर आहेतच, पण पटकथा संवाद लेखक, नाटककार, अनुवादक, कथालेखक आणि निवेदकही आहेत. त्यांनी सुखी संसाराची 12 सूत्रे, 20 म्हणजे 20 या चित्रपटाचं आणि याला जीवन ऐसे नाव, वेद, विळखा, स्वामिनी
यासारख्या मालिकांचं पटकथा संवाद लेखन श्री दीपक जोशी यांच्याबरोबर केलेलं आहे. त्यांचं क्वीन मेकर हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं आहे आणि त्यांच्या सीडलेस या नाटकाला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाट्यलेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. तसंच डबल लाईफ या त्यांच्या नाटकाला नाट्य परिषद, कोमसाप, रंगयोग या संस्थांची पारितोषिकं मिळालेली आहेत. त्यांच्या लघुकथा बऱ्याच मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी साप्ताहिक लोकप्रभामधून सदर लेखनही केलेलं आहे. ग्रीन वॉर्स या बहार दत्त यांच्या पर्यावरणासाठी केलेल्या संघर्षाविषयीच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे. मंडळी, आपल्या सुंदर सर्वव्यापी डोळ्यांनी हे बदलत जाणारं नवं वास्तव पाहणाऱ्या पक्षाची नजर लाभलेल्या या कवीच्या कविता खरंच खूप वेगळ्या आहेत. रवींद्रजी, तुमच्या कवितांमध्ये जाणवणारं एकटेपण सुद्धा मला वेगळं भासलं. त्याबद्दल थोडं सांगा ना. सांगतो ना. मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला 1-1.5 वर्षाने काय ती नोकरी मिळाली, पण हा जो मधला काळ होता तो खूप अनिश्चित होता आणि त्यावेळेला मला रस्ता हा खूप जवळचा वाटायचा. कारण रस्ता, एखाद्या शहरामधला रस्ता हा त्या शहराच्या दैनंदिन व्यवहारांचं प्रतिबिंब असतो. मग त्या रस्त्यावर लोळत जाणारे भिकारी असतात, वाहनं असतात भरपूर इकडे तिकडे धावणारी, एखादी सुंदर तरुणी सुद्धा त्या रस्त्यावरून चालत येत असते, नवीन स्वप्न कुठेतरी मनामध्ये जागवत असते. आपल्यासारखेच काही बेकार तरुण असतात, ते सुद्धा येत असतात आणि त्या नाक्यांवरती ते उभे राहत असतात. त्यांना रस्त्यावरच्या नाक्यांचे अड्डे त्यांनी केलेले असतात. रात्रीच्या वेळी तिकडे गुंडांचा वावर असतो. तर हे जे सगळं काही त्या रस्त्यावर घडत असतं ते सगळं एखाद्या पक्षाच्या नजरेतून पाहावं असं मला वाटलं आणि म्हणून मग मी एक पक्षी ही कविता मी दिली. हा पक्षी एकटा आहे. हा पक्षी जसा एकटा आहे तसा कवी बऱ्याचदा एकटा असतो आणि हे एकटेपण त्याला कविता लिहायला ऊर्जा देत असतं. कवितेची जी उर्मी असते ती या एकटेपणातून येत असते. आता काय की माणसांची नाती आणि त्या नात्यांचा झालेला एक गुंता, हा गुंता सोडवायचा जरी आपण प्रयत्न केला ना तरी तो सुटत नाही. हे पाश असतात, ते पाश, आणि ते पाश आपल्या शरीरामध्ये रुतलेले असतात. तर हे दाखवणारी वीण ही माझी कविता आहे या संग्रहामध्ये. किंवा आपलं मन कातर होतं कित्येक वेळेला, अंधार दाटून आलेला आहे आणि आकाश सुद्धा अगदी सुन्न वाटतंय आणि अशा वेळेला त्या कातर वेळी आपलं कातर झालेलं मन जो काही विचार करत असतं ते मन या कवितेमध्ये आहे. तर असा हा एकटेपणा माझ्या कवितेमधनं प्रतीत झालेला आहे. पण मेधाताई, फक्त एवढंच नाही आहे, तर वेगळ्या वेगळ्या मूडमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कविता लिहित असतो असं मला वाटतं. स्टेट ऑफ माइंड ॲट गिवन पॉईंट ऑफ टाईम मेक्स अ पोएम. तर हे जे आहे की त्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कवितासुद्धा होऊ शकतात. आपला जर एखादा मूड वेगळा असेल, चांगला असेल, प्रसन्न असेल, तर त्यावेळेला तशी प्रसन्नपणाची सुद्धा कविता होऊ शकते आणि ती सुद्धा आली असेल ह्याच्यात. वा रवींद्रजी, रस्त्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला आज मला. महाभारतातील शापित राजहंस कर्ण, त्यावर तुम्ही लिहिलेली कविता अंगराज, तोही एकटाच. महाभारतातील पात्रांवर कविता लिहिणं
किती आव्हानात्मक आहे असं तुम्हाला वाटतं? खूपच सुंदर प्रश्न आहे मेधाती. महाभारतामध्ये अशी असंख्य पात्र आहेत की जी पात्र अतिशय सशक्त आहेत, सक्षम आहेत, हाडा माणसांची आहेत, त्यांना विचार आहेत, विकार आहेत, ते चुका करतात, ते त्याचे जे भोग असतील ते भोगतात. खूप काही काही महाभारतामध्ये आहे. आणि हे सगळं असंख्य कवींना आणि लेखकांना आजपर्यंत या महाकाव्यातल्या व्यक्तिरेखांनी वेध लावलेला आहे. मलाही महाभारतातल्या व्यक्तिरेखा खूपच आव्हानात्मक वाटतात ते यासाठी. मग तो द्यूतामध्ये हरलेला युधिष्ठिर असो, की आयुष्यभर लोकांच्या नजरा झेललेली द्रौपदी असो, की युद्धामध्ये विजय झाल्यानंतर सुद्धा जे वैराण आणि ओसाड असं राज्य मिळालं, ज्या राज्यामध्ये असंख्य मृत्यू घडलेले आहेत, असं राज्य मिळालं, त्या राज्याकडे विषण्णपणे पाहणारे पांडव असोत, व्यभिचाराचे आरोप झेलणारी कुंती असो, आणि इथं काही उदाहरणं झाली, अशी अनेक उदाहरणं आहेत महाभारतामध्ये. आणि त्या सगळ्यांचा सर्वोच्च बिंदू जर असेल, हरलेल्या सैन्यातला एक असहाय शूर योद्धा असं मी ज्याला म्हटलेलं आहे, तो शोकनायक महारथी कर्ण असेल. त्या कर्णाने मला भुलवलं, त्याच्या व्यक्तिरेखेने भुलवलं, आणि मग ही अंगराज कविता निर्माण झाली. तर हे हॅशटॅग कविता हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल ग्रंथालीचे आभार, धन्यवाद. आणि मेधाताई, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आणि रसिकांना अर्थातच खूप धन्यवाद. मित्र हो, मनात घर करणाऱ्या या कविता ऐकायची तुमच्या मनातील उत्सुकता फार न ताणता मी संपदाताईंना विनंती करते की त्यांनी त्याची थोडी झलक आम्हाला ऐकवावी. विजयराज बोधनकर यांची कौले ही कविता आहे, त्यातल्या काही ओळी. म्हणून तर आई घरावरच्या कौलांकडे बघत राहायची सारखी. म्हणून तर आई घरावरच्या कौलांकडे बघत राहायची सारखी. ऋतूंचे वार झेलत उभी राहिलेत कौले घरातल्या जीवांसाठी, आणि घरातलेच वार करीत गेले आपल्या नात्यावर. आईसारखेच कौलांनाही जावे लागणार एक दिवशी. कौलांनी काल परवाच पाहिल्यात अंगणात सिमेंटच्या गोण्या येऊन पडलेल्या. कॅप्टन वैभव दळवी यांची मला आवडलेली ही कविता त्यातल्या काही ओळी म्हणून दाखवते. कवितेचं शीर्षक आहे युद्धानंतरची सकाळ. झुंजू मुंजू तसंच झालंय सीमेवर आज, आणि सूर्यही उगवलाय पूर्वेलाच कालच्यासारखा. ज्या कल्पित रेषेवरून काही तासापूर्वीच एवढा नरसंहार झाला, ती सीमारेषा ओलांडण्याची जराही तमा न बाळगता नदीही वाहतीये तशीच खळाळत या देशातून त्या देशात. हो, तिचा रंग मात्र किंचित अधिक लाल दिसतोय आज. संतोष पाठारे यांची ही कविता बघा. इमारत शीर्षक आहे तिचं, त्यातल्या काही ओळी. उभी राहते ऊन पाऊस थंडीत. इमारत बरं का. उभी राहते ऊन पाऊस थंडीत, इमारतीला होता येत नाहीत स्थलांतरित. उपसलेल्या ढिगाऱ्यात कण कण वाटली जाते इमारत नाव पत्ता हरवून. आणि रवींद्र भगवते यांच्या कवितेतली या काही ओळी ऐका. ऐल तीरावर राधा पैल तीरावर मीरा. मला हा प्रसंगच म्हणजे बघा, ऐल तीरावर राधा पैल तीरावर मीरा, आणि मध्ये यमुनेच्या डोही वेणुनादात मग्न असलेला श्रीकृष्ण मुरारी. असं चित्र एकदा चित्रकारानं काढलेलं पाहून प्रश्न पडला एका कवीला, राधा आणि मीरा समकालीन असत्या तर. मंडळी, हॅशटॅग कविता या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आपल्या भाषणात म्हणाले होते की कवी हा सगळ्यांचाच असला पाहिजे.
गोरगरिबांच्या जगण्यातील कोलाहल आपल्या कवितेतून येतोय का? खऱ्या खुऱ्या साद घालणाऱ्या कविता आपण लिहितोय का? याचा विचार करण्याची गरज आहे. कारण कवी ही खूप मोठी पदवी आहे. काळजाला चटका लागल्यावर जन्मलेली कविता, खरीखुरी साद घालणारी कविता ज्यांच्या अंतःकरणातून उतरली, त्या चारही कवींचं आणि त्यांना एकत्र आणून एकसंघ पुस्तक तयार करण्याची प्रयोगशील कामगिरी करणाऱ्या संपादिकेचं मी ग्रंथालीच्या वतीने आभार मानते. ठाणे आर्ट गिल्ड म्हणजे TAG टॅग आणि त्याला जोडलेला हॅश, तुम्हा सर्वांचं हॅशटॅग कविता या गटात मनपूर्वक स्वागत. रसिक हो, ग्रंथालीची अशी नवनवीन विषयांवरील पुस्तकं खरेदी करण्यासाठी तुम्ही खालील नंबरवर संपर्क करू शकता. आता पुस्तकं कुरिअरने घरपोच पोचण्याची सोय ग्रंथालीनं केलेली आहे. प्रिंट मीडियाबरोबरच डिजिटल मीडियामध्ये उंच भरारी मारणाऱ्या ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तेथील अभिनव कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशाच साहित्य सहवास देणाऱ्या 2022 या नववर्षात. हॅपी न्यू इयर.